अमळनेर इथल्या 97व्या साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे, ज्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हा समारोप होणार आहे असं कळतंय। प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले तपशील आपण घेणार आहोत। विक्रांत, फडणवीस किंवा नितीन गडकरी सुद्धा उपस्थित राहणार होते आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमासाठी असं कळलं होतं, मात्र फक्त गोऱ्हेंचीच उपस्थिती असणार आहे का? रिद्धी, खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असणं जे आहे ते अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, मात्र ते येणार नसल्याची माहिती आता समजते। उपसभापती ज्या आहेत विधान परिषदेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे त्यांची उपस्थिती असणार आहे। खरं तर त्या एका कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होणार आहेत। अभिरूप न्यायालयाचा हा कार्यक्रम असणार आहे। अभिजात मराठी आणि त्याची जी वापर करण्यासाठीची सर्व क्षेत्र आहेत ती सज्ज आहेत का, अशा आशयाचा, अशा विषयाच्या आशयाचा हा जो कार्यक्रम आहे तो अभिरूप न्यायालय साकारलं जाणार आणि त्यामध्ये डॉक्टर नीलम गोऱ्हे स्वतः सहभागी होणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज समारोप सुद्धा होणार आहे। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दीपक केसरकर जे आहेत मराठी भाषा मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री त्यांची उपस्थिती असू शकते अशी माहिती मिळते, मात्र त्याबाबत अद्याप काही शाश्वतता नाहीये। मात्र नीलम गोऱ्हे ज्या आहेत त्या काल रात्रीच अमळनेरमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आधी त्यांचा जो कार्यक्रम आहे अभिरूप न्यायालयाचा तो पार पडेल आणि त्यानंतर खरं तर साहित्यिकांचा सन्मान सोहळा होईल आणि त्यानंतर मग समारोपाचा जो कार्यक्रम आहे तो समारोपाचा कार्यक्रम सुरू होईल। मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे त्याचा समारोप आज होणार आहे आणि त्यासाठी नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती असणार आहे। यामिनी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.